नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सहसंचालक लेखा व कोशागार विभाग पुणे या ठिकाणी क्लार्क या पदासाठीची सरळ सेवा पद्धतीने भरती आलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला एकूण पदं किती देण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर सिलेबस कसा असेल, या परीक्षेची तयारी कशा पद्धतीनं करायची, त्याचबरोबर कोणत्या कॅटेगरीला किती जागा देण्यात आलेल्या आहेत आणि याची परीक्षा फी कशा पद्धतीने असणार आहे, फॉर्म कसा भरला पाहिजे, याबाबतची सविस्तर माहिती आहे. ती सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपण आपल्या याच्या व्हिडिओला. बघा, ही जी भरती आलेली आहे मित्रांनो, ती भरती कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची आहे आणि इथं एकूण 75 पदं भरली जाणार आहेत. आलं का लक्षात? ही जी भरती आहे ती कनिष्ठ लेखापाल या पदासाठी असून 75 एवढी पदं भरली जाणार आहे. आणि तुमची जी वेतन श्रेणी आहे ती अतिशय चांगली वेतन श्रेणी इथं देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बघा 29,200 ते 92,300 एवढी वेतन श्रेणीचा क्रायटेरिया आहे. आता याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज कधीपासून भरायचे आहेत, त्याचे ऑनलाईन अर्ज आपल्याला 31/12/2024 पासून सुरू होणार आहे आणि याची लास्ट तारीख आहे 30/1/2025. जवळपास इथं आपल्याला एक महिना इथं अर्जांची मुदत देण्यात आलेली आहे. आणि अर्ज आपल्याला कोणत्या वेबसाईटवरती भरायचे आहेत, तर ही वेबसाईट ही तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे. महाकोश.महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. चला, आता इथं आपल्याला कॅटेगरीनुसार जे काही 75 जागा आहेत त्या 75 जागांचं वर्गीकरण दिलेलं आहे. त्याचा तक्ता इथं तुम्ही पाहू शकता. या तक्त्यामध्ये पाहायचं आहे आपण ज्या कॅटेगरीमधून येत आहोत, ज्या प्रवर्गातून येत आहोत, त्याच्यासाठी किती जागा इथं उपलब्ध आहेत त्या पाहायच्या आहे आणि त्याच्यानुसार निर्णय घ्यायचा आहे फॉर्म भरण्यासाठीचा. बघा, पुन्हा इथं हीच वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवरती आपल्याला ऑनलाईन अर्ज उपलब्ध होणार आहेत. काही सूचना देण्यात आलेल्या आहे की तुमचे जे काही वयाचे पुरावे असतील, शैक्षणिक कागदपत्र असतील, हे तुम्हाला खरी माहिती द्यायची आहे. या ठिकाणी काही खोटी माहिती दिली तर तुमचा अर्ज जो आहे तो अर्ज इथं बाद केला जाणार आहे. प्रोफाईल निर्मितीसाठी तुम्हाला काही सूचना देण्यात आलेल्या आहे की तुमचा वैध ईमेल आयडी असेल किंवा मोबाईल क्रमांक असेल, जन्मदिनांकाची नोंदणी आहे, हे तुम्हाला इथं काय करायचं आहे, अचूक टाकायचं आहे. परीक्षा केंद्र निवडण्याचं इथं तुम्हाला काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. फोटो वगैरे तुम्हाला तिथं अपलोड करावं लागणार आहेत. त्या संदर्भातील ह्या सूचना आहेत मित्रांनो. ह्या सगळ्या सूचना वाचत बसेल तर व्हिडिओ मोठा होईल. त्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व मी तुम्हाला इथं कव्हर करणार आहे. बघा, आपल्याला कोणकोणती कागदपत्र स्कॅन करून ठेवावं लागणार आहे आणि त्याची साईज इथं देण्यात आलेली आहे. तर इथं तुम्हाला जे काही तक्त्यामध्ये डॉक्युमेंट दिसत आहेत त्या डॉक्युमेंट पाहायचं आहे. त्या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे आहेत, स्कॅन करून ठेवायचे आहेत. ज्यावेळेला आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे त्यापूर्वी ह्या सगळ्या डॉक्युमेंट जे काही दिलेली स्पेसिफिक साईज आहे त्या साईजमध्ये आपल्याला स्कॅन करून ठेवायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला फॉर्म भरत असताना तुमची धावपळ होणार नाही आणि वेळ ही वाया जाणार नाही, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. बघा, पुढे आता परीक्षा शुल्क किती आहे, तर खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये परीक्षा शुल्क आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये परीक्षा शुल्क इथं देण्यात आलेलं आहे. जे काही माजी सैनिक आहे त्यांच्यासाठी परीक्षा शुल्क इथं माफ करण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही जी काही फी भरलेली आहे त्याची पावती आणि जो काही तुमचा अर्ज आहे तो अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवणं आवश्यक आहे. ज्यावेळेला तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाणार आहे त्यावेळेला ही पावती आणि तुमचा अर्ज असणं तिथं आवश्यक आहे, इथं लक्षात घ्या. त्याचबरोबर तुम्ही पेमेंट जे आहे ते डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड कोणत्याही पेमेंट गेटवेच्या माध्यमातून भरू शकता, हे सुद्धा इथं महत्त्वाचं आहे. बघा, अर्जाची उपलब्धता आपल्याला कधी होणार आहे, तर 31/12/2024 रोजी आपल्याला तिथं अर्ज उपलब्ध होणार आहेत. ही जी काही वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती. आता इथं काही सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या तुम्ही पाहायच्या आहेत.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचा दर्जा आणि परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न बघा कशा पद्धतीने आहे। तुमची जी परीक्षा आहे ती परीक्षा एकूण 200 मार्काची होणार आहे। मराठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा असणार आहे प्रश्नांचा 25 प्रश्न 50 मार्क, प्रत्येक प्रश्न 2 मार्काला। इंग्रजी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा असणार आहे सामान्य ज्ञान पदवीचा दर्जा असणार आहे। बौद्धिक चाचणी पदवीचा दर्जा असणार आहे। असे एकूण 100 प्रश्न आणि 200 मार्क तुम्हाला इथं असणार आहेत। याच्यासाठी 2 तासाचा इथं तुम्हाला कालावधी दिलेला आहे। आलं का लक्षात? तुम्हाला 200 मार्कांसाठी 2 तासाचा कालावधी तर देण्यात आलेला आहे। आणि बघा किमान 45% गुण तुम्हाला परीक्षेमध्ये पास होण्यासाठी आवश्यक आहे। परंतु मित्रांनो 45% गुण फक्त पास होऊन चालणार नाही। आपल्याला मेरिट लिस्टमध्ये यायचं असेल तर जास्तीत जास्त गुण पाडणं इथं आवश्यक आहे। आणि ही जी काही तयारी आहे या सर्व विषयाची ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्टमध्ये करून घेतली जाते। त्यासाठी मित्रांनो लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला पुढे बघा अभ्यासक्रम बघा काय काय आहे। मराठी विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो दिलेला आहे। त्याच्यानंतर इंग्रजीचा अभ्यासक्रम इथं देण्यात आलेला आहे। सामान्य ज्ञानचा जो अभ्यासक्रम आहे तो इथं देण्यात आलेला आहे। मित्रांनो स्पेसिफिक तुम्हाला इथं सिलेबस दिलेला आहे। त्यामुळे काय करायचं आहे तुमची जी तयारी आहे ती तयारी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण आपल्या चॅनलवरती करून घेणार आहोत। महाराष्ट्राचा भूगोल असेल त्याचेही स्पेसिफिक तुम्हाला इथं विषय दिलेले आहेत। कोणत्या विषयांवरती प्रश्न विचारले जातात तर महाराष्ट्रातील पर्वत असतील नद्या असतील वने असतील खोरे असतील याबाबतची माहिती जी आहे ती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। ते तुम्ही पाहायचं आहे आणि त्याच पद्धतीनं तुमची तयारी जी आहे अभ्यासाची किंवा या परीक्षेची ती अतिशय व्यवस्थितपणे आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तर करून घेत असतो। सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचेही खूप सगळे प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत। तो सिलेबस आपण कव्हर केलेला आहे तेही तुम्ही पाहायचं आहे। अर्थव्यवस्थेविषयीचे काय प्रश्न आहेत चालू घडामोडी देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत किंवा पाहत असतो तेही तुम्हाला तिथं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पाहायला मिळणार आहे। बुद्धिमापन चाचणी आहे या गोष्टीचाही आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पात्रता बघा काय आहे भारतीय नागरिकत्व असावं आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे। हे तर आपल्याकडे सगळ्यांकडेच आहे। बघा आदिवासाबाबत काय म्हटलेलं आहे तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट वगैरे असणं आवश्यक आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयोमर्यादा ही इथं देण्यात आलेल्या आहेत। वयोमर्यादा बघा किमान 19 वर्ष व कमाल वयोमर्यादा खालील प्रमाणे आहे। तुमचं वय हे 19 वर्ष असलं पाहिजे। आणि इथं तुम्हाला जो तक्ता दिलेला आहे या तक्त्यामध्ये बघा तुम्हाला वयोमर्यादा दिलेल्या आहेत की प्रत्येक कॅटेगरीला किती वयोमर्यादा आहे हे इथं देण्यात आलेलं आहे। आता आपल्याला पाहायचंय की शैक्षणिक अर्हता काय आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपली शैक्षणिक पात्रता जर तेवढी असेल तर आपण या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे। पहिली म्हणजे इथं पदवी तुमची आवश्यक आहे। त्याच्यानंतर मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट तुमचं टायपिंगचं स्पीड असणं आवश्यक आहे। तुमचा तो कोर्स झालेला असणं आवश्यक आहे। शैक्षणिक व तांत्रिक अर्हता गणना करण्याच्या दिनांकाबाबतच्या काही माहिती देण्यात आलेल्या आहेत ते तुम्ही पाहू शकता। MSCIT वगैरे तुमचं पास असणं इथं आवश्यक आहे हे लक्षात घ्या। प्रवेश पत्र जे आहे तो मित्रांनो परीक्षेच्या अगोदर 7 दिवस तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे। यासाठी प्रवेश पत्र ज्या वेळेला तुम्हाला येणार आहे त्याच्या अगोदर 7 दिवस तुम्हाला ईमेल येणार आहे किंवा तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला नोटिफिकेशन ही येणार आहे। तर मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे। आता ही जी काही माहिती आहे त्या आरक्षणाबाबतची वगैरे माहिती दिलेली आहे। जर तुम्ही त्या विशिष्ट आरक्षणामधून येत असाल तर ही माहिती तुम्ही तिथं पाहायची आहे। ही जी काही डिटेल जाहिरात आहे ही डिटेल जाहिरात तुम्हाला वेबसाईट वरतीही तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ही लिंक देखील दिलेली आहे तिथे जाऊन ही PDF देखील तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो बघा ही जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेची तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाणार आहे। त्यासाठी मित्रांनो माझी एक तुम्हाला विनंती राहील तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर।
जय हिंद, जय महाराष्ट्र.